मंडळी नमस्कार. मी अशोक भोसले. मित्रहो, आज 6 ऑगस्ट 2026 सकाळचे 6 वाजत आहेत आणि मी एका रोड ट्रिपला जात आहे. माझ्यासोबत माझी पत्नी जयश्री, माझे मित्र रामकुमार पवार, त्यांच्या पत्नी सुवर्णाताई असे आम्ही 4 जण जात आहोत. ही रोड ट्रिप प्रामुख्याने वाराणसी, अयोध्या या ठिकाणासाठी आहे. वाटेमध्ये जी काही चांगली ठिकाणं मिळतील, प्रेक्षणीय ठिकाणं मिळतील, ती आम्ही पाहत ही रोड ट्रिप करणार आहोत. साधारणतः 7 दिवसाची ही रोड ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे. ही इतर जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं कोणती आहेत, तिला जायचं कसं, यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल बजल ट्रॅव्हल्स 61ला आपण सबस्क्राईब करावं. या सिरीजचे सर्व एपिसोड पाहावेत आणि इतरांना शेअर करावेत अशी मी आपणाला नम्र विनंती करत आहे. चला आता आपण थेट भेटूयात गाडीमध्ये. मंडळी, सकाळचे 6:20 झालेत आणि आता आम्ही परभणीच्या बाहेर पडलो आहोत. आजचा प्लॅन असा आहे, सर्वप्रथम दत्त शिखराचं दर्शन घ्यायचं, जे की माहूरगडावर आहे. त्यानंतर रेणुका माता माहूरगडचं दर्शन घ्यायचं आणि त्यापुढं रामटेकला जायचं. रामटेकला जैन मंदिर आहे, ते पाहून श्रीराम मंदिर आहे जे गडावर आहे, तिथलं दर्शन घ्यायचं. वेळ मिळाला तर पुढं मध्य प्रदेशातील शिवनीपर्यंत मुक्कामाला जाणं, असं एक आमचा प्लॅन आहे. पाहूया काय होतं आहे. तर आपण आमच्यासोबत राहा आणि या रोड ट्रिपचा आनंद आपणही घ्या. अतिशय सुंदर असा रस्ता आहे. सकाळी निघण्याचा हा फायदा असतो, रस्ता चांगला कटतो, अजिबात रोडवर गर्दा नाही आहे, गाडी सुसाट वेगाने चालत आहे. मंडळी, आपले काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मंडळी, दत्त मंदिरला वरपर्यंत गाडी जाते. पार्किंगची चांगली व्यवस्था आहे आणि मंदिर जुनं आहे, पण खूप छान मंदिर आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे, अतिशय स्वच्छता आहे, नीटनेटकेपणा आहे. हे मंदिरात 1297ला महंत मुकुंद भारती यांनी या मंदिराचं बांधकाम केल्याची माहिती मिळाली. मंदिर सकाळी 5 ते रात्री 9पर्यंत उघडं असतं. अतिशय छान असं वातावरण आहे. ह्या समाध्या आपण पाहतो, ज्यांनी या मंदिराची सेवा केली त्या सर्व महंतांच्या या समाध्या आहेत. मंडळी, रेणुका मातेचं हे मंदिर आहे आणि हा माहूरगड आहे. तटबंदी चांगली आहे, परंतु गडावर विशेष असं आता सध्या काही पाहण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. नेमकं काय आहे, मी काय गेलो नाही. आपल्याला माहीत असेल तर नक्की सांगा. आता आम्ही रेणुका माता दर्शनाला आलो आहोत. 700 ते 800 पायऱ्या चालून या मंदिरामध्ये यावं लागतं. मंदिर पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं आहे. अतिशय छान मंदिर आहे. अजिबात गर्दा नव्हता, कारण आम्ही सकाळी 9:15 वाजता मंदिरात आहोत. त्यामुळं दर्शन अतिशय छान झालं. मंदिरातले फोटो काढायला मनाई होती, म्हणून फोटो नाही काढू शकलो. दिवस पावसाळ्याचे आहेत, त्यामुळं बाजूचं जे वातावरण आहे गर्द झाडीनं व्यापलेलं आहे. अतिशय नयनरम्य असा डोंगर परिसर आपल्याला दिसतो आहे. आपण पाहू शकता, सुंदर असा नजारा आहे.
मंडळी, या ठिकाणी तांबूळ भेटतो. पान आणि 13 प्रकारच्या जिन्नस यामध्ये घातल्या जातात. खायला अतिशय चांगला असतो. आपण नक्की अनुभव घ्या. पोट साफ होण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. देवीचं दर्शन केलं आणि आम्ही जेवणासाठी जागा पाहत आहोत. घरून डबे आणलेत आम्ही, त्याच्यामुळं एक चांगली जागा पाहून सकाळचं भोजन करणार आहोत आणि त्यानंतर मग मार्गस्थ होणार आहोत. 4 लेन रस्ता आहे, एकदम मोकळा छान रस्ता आहे. त्यामुळं रस्ता फार चांगल्या प्रकारे कापला जातो. आम्हाला जागा भेटली आहे. आम्ही जेवण केलं आणि गाडी रामटेकच्या दिशेने निघाली. आजच्या दिवसाचा हा 3रा टोल. साधारणतः 4 वाजता आम्ही रामटेकला पोहोचलोत. हा जैन मंदिरातील स्तंभ आहे. 108 फूट उंचीचा आहे आणि याचं बांधकाम 2002ला झालेलं आहे. सुंदर असा स्तंभ आहे, भव्य आहे. हे जैन मंदिर अतिशय प्राचीन आहे. भगवान शांतीनाथाची 13 फूट 5 इंच उंचीची मूर्ती या ठिकाणी आहे. मुख्य मंदिराभोवती 8 लहान लहान मंदिरे आहेत. हे मागं जे पाहता तो राम मंदिराचा परिसर आहे. तिथं आपण यानंतर जाणार आहोत. या मंदिरामध्ये राहण्याची आणि भोजनाची दोन्हीची व्यवस्था आहे. आपण इथं आलात तर नक्की या मंदिराला आवर्जून भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पाहून आम्ही राम मंदिर पाहण्यासाठी जात आहोत. तिथून साधारणतः 3 किलोमीटरवर 500 फूट उंचीवर हे मंदिर आहे. त्यामुळं पण रस्ता अतिशय चांगला आहे. प्रभू रामचंद्राचं सुंदर असं हे मंदिर आहे. हा पहिला दरवाजा आहे, ज्याचं दुरुस्तीचं काम सध्या चालू आहे. काम बरेच दिवसानं चालू आहे असं समजलं. नागपूरचे मराठा राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची स्थापना केल्याची माहिती मिळाली. मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे, अतिशय भव्य आहे. मंदिर खूप जुनं आहे, परंतु अतिशय उत्तम असं मंदिर आहे. अप्रतिम आहे. सकाळी 5 ते रात्री 9पर्यंत मंदिर खुलं असतं. शक्यतो या मंदिराला जाण्यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी जावं. दुपारच्या वेळेला थोडंसं उन्हाचा त्रास होऊ शकतो. मंदिर उंचीवर आहे, त्यामुळं इथली जी हवा आहे अतिशय छान आहे. थंडगार हवा लागते संध्याकाळी किंवा सकाळी. निसर्ग, इतिहास आणि भक्ती याचा सुंदर मिलाप जर पाहायचा असेल तर या ठिकाणाला आपण भेट दिलीच पाहिजे. दर्शनाला बऱ्यापैकी संख्या होती.
ही सीतामाईची रसोई आहे. ठराविक वेळेमध्ये इथं भोजन मिळतं. मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. इतकं वर्ष जुनं बांधकाम असूनही अतिशय सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे इथलं व्यवस्थापनही चांगलं आहे. आपण पाहू शकता, अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या शिखराची कला कुशर जर पाहिली खरंच नजरेत भरते. अप्रतिम अशी आहे. मंदिर उंचावर असल्या कारणानं रामटेक आणि रामटेकचा खालचा परिसर आपल्याला इथून निहाळता येतो. रामटेकचं दर्शन घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. संध्याकाळची 6 वाजलेत आणि आता आम्ही मध्य प्रदेशच्या दिशेनं शिवनी या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहोत. शिवनी जिल्हा मुख्यालय आहे. अनेक हॉटेल्स आहेत तिथं, आम्ही पाहिलेलं आहे. शिवनीच्या आता जवळ आहोत, साधारणतः 50-60 किलोमीटर आहे. हा शेवटचा टोल. शिवनी फक्त आता 15 किलोमीटर आहे. मित्र, या ठिकाणी मी हा व्हिडिओ संपवणार आहे. संध्याकाळचे 8 वाजलेत. धन्यवाद. जय हिंद.